भाऊ, एकंदरीत जी चर्चा आता होतीये, तुम्ही मशाल हाती घेणार, काय सांगाल याबद्दल? मी ती सकाळी बातमी बघितली, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय अजितदादा आदरणीय तटकरे साहेबांना मानणारा एक कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी नेतृत्व करतो आहे. माझ्याकडून असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य झालेलं नाही आणि जी बातमी आहे ही बातमी पूर्ण चुकीची आहे आणि त्यांनी जी बातमी दिली असेल त्याचं मला काही माहिती नाही. भाऊ, आपण बघतो की कदाचित बातमीमुळे किंवा चर्चांमुळे सुधाकर घारे हाती मशाल घेणार या वक्तव्यामुळे किंवा त्या बातमीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल, तर या कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन कराल? नाही, माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. ते आदरणीय तटकरे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. ते आदरणीय अजितदादांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. ते माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते अशा पद्धतीचं वक्तव्याला काही हे करणार नाहीत आणि आमची कार्यकर्त्यामध्ये असे कुठल्याही प्रकारचे चलबिचल होणार नाही आणि आमच्या मनातही असं राष्ट्रवादी सोडून दुसरा पक्ष नाही, त्यामुळे काही विषय येणारच नाही. भाऊ, आता विधानसभा निवडणूक येते काही महिन्यांवर, आपण देखील दावा करतायत, पण महायुतीचा भाग आहात, मग तिकिटामध्ये ही रस्सीखेच होणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीतला प्रमुख घटक पक्ष आहे. 99 पासून ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि अधिकाराने हे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळेल आणि मी ती निवडणूक लढवणार आहे. मतांची गोळाबेरीज काय केलेली आहे का आपण? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्यासोबत येथील तो जे घटक पक्ष असतील युतीमध्ये त्यांना घेऊन आम्ही ही निवडणूक 100% जिंकणार आहोत. भाऊ, आताची लोकसभा निवडणूक झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने काम केलं नाही आहे असं ते म्हणत आहेत. आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब काय बोलले हे मी पण ऐकलेलं नाही आहे, परंतु असं माहिती आहे की बाबा ते असे बोलले की राष्ट्रवादीच्या खालच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही, पण ते सर्व चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये काम केलं म्हणून जी मतं जी पडणार आहेत ती खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहेत ती त्यांना 4 तारखेला समजेल.